MPSC राज्यसेवेचा रिझल्ट लागला, पण आता प्रतीक्षा होतीच त्याची, थोडासा लांबलाच, पण आता हाती आलेला आहे. आणि त्यामुळं MPSC राज्यसेवा आता या वेळेला ऑप्शनल, डिस्क्रिप्टिव्ह अशी जी तयारी होती त्याच्यात क्वालिफाय झालेल्या लोकांसाठीचं इंटरव्ह्यूची बॅच आधी सुरूच केली होती. आता ते ऑफिशियली परत गिअरअप करता येईल की जे याला क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी MPSC राज्यसेवा इंटरव्ह्यू प्रोग्राम आहे. कारण हे 275 मार्काचं आहे. UPSCचं जसं आहे त्यामुळे 275 मार्क हा तुमचा टर्निंग पॉईंट असू शकतो. त्यासाठीचं मुख्यतः असा एक प्रोग्रामच तयार केलेला आहे. आणि 1 to 1 मुख्यतः त्याचं होईल. नंतर काही मॉक होतील, एखाद्या वेळेला पॅनलवर पण काही इंटरव्ह्यू होतील जे आहे ते. तर त्याच्या दृष्टीनं जे क्वालिफाय झाले त्यांनी रजिस्ट्रेशन चालू करा. 1 to 1 मी आणि ते कॅन्डिडेट अशी साधारणतः प्रोसेस हे केलेली आहे. डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म सगळा डिस्कस करायचा आणि त्यातले काय काय लॅकुनज आहेत त्याची चर्चा करायची. आणि काही जणांनी आता मगाशीच फोन आले की आम्ही बाहेर आहे, अशा लोकांसाठी ऑनलाईन काहीतरी करता येईल. त्यामुळं ऑनलाईनसुद्धा हे मोडमध्ये आपल्याला असेल. ऑफलाईनला इथं असेल तर लगेच ताबडतोब संपर्क करा आणि त्याच्यावर आपण काम चालू करूया. जे पास झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत अशा लोकांनी इमिजिएटली रजिस्टर करा. शेवटी हेच आहे की सगळ्यात कन्फ्युजनला काय, 275 मार्क्स आहेत म्हणल्यावर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्या दृष्टीनं आपण हे बघायला पाहिजे.